पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. स्पष्टच बोलायचं. काही काही लोक खोटा प्रचार करतात. हमको भगवान का दर्शन हो गया है. झूठ बोलते हे लोक. मी स्पष्टच बोलतो, अधिकारवाणीने बोलतो. प्रचार कुशलतेने करतात. लोकांना वाटतं की याला दर्शन झालं आहे. गंमत नाहीये दर्शन होणं म्हणजे. अग्नीत जसं जळून जसं लोखंड तप्त सोनं होतं, तद्वत ज्ञानेश्वरांनी याच्या अभंगात लिहिलंच आहे. ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. देह देऊळिनिया केले म्या साधनी. देहाला बळी देऊन मी साधनं केली म्हणून मी योगीराज आहे. ज्ञानेश्वर म्हणतात अधिकारानी. हा अधिकार कोणाचा नाही. कोणीही आपल्या ग्रंथात कोणत्या एका पदात सुद्धा लिहिलं नाही. आता पहिला पांडुरंगाचं दर्शन होतं म्हणजे कसं होतं याचा अनुभव साधारण लोकांना नसतो. पण माझी आग्रहाने तुम्हाला विनंती, घ्या, तुम्ही जरूर घ्या. अनंत जन्माचे सार्थक नरदे सापडे अवचट. अनंत जन्माच्या अनेक जन्मानंतर खडतर प्रवासानंतर हा नरदेह आपल्याला सापडला आहे. आपण वाया घालवायचा? खाओ पिऊ मौज करू याच्यातच घालवायचा नाही. पुन्हा कोणता जन्म मिळेल आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून याच देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. ज्ञानेश्वरांनी लिहिल्याप्रमाणे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळा फाकती प्रभा. आता आपण याचा अर्थ समजायचा प्रयत्न करू. समजेल तुम्हाला नाही तर कोणाला समजेल. तुम्ही भक्त आहात, साधक आहात, बुद्धिमान आहात. कसा दिसतो पांडुरंग? बाकीचे गप्पा मारतात. फक्त माऊलीच्या मागे लागा. त्यांनाच फक्त अनुभव आलेला आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळा फाकती प्रभा. असंच दिसतं. आता सांगणं भाग आहे. असेच अनुभव येतात आणि अनुभव माऊलीच्या कृपेने घेतलेत. आता वेळ आली सांगायची. कधी कोणाला सांगत नाही, कधी वर्णन करत नाही मी आज, पण वेळ आली आहे. अधिकाराने सांगतो असं दिसतं. कशी आहे पांडुरंगाची कांती? दिव्य तेज झळकती. ते तेज आपले हे जड डोळे सहन नाही करू शकत. जळून खाक होतील हे दिवे डोळे. म्हणून गीतेमध्ये भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझ्या या जड डोळ्यांनी ते तू माझं स्वरूप पाहू शकणार नाही. तुला दिव्य दृष्टी मी देतो. गीतेवर प्रवचन करणारे व्याख्याने देतात. अनुभव आहे त्यांना. तेथे पाहिजे जातीचे एड्या गबाळाचे काम नव हे तुकाराम महाराज म्हणतात. हे दिसतं. त्याचं वर्णन नाही करू शकत आपण. हे डोळे नाही पाहू शकत. परमेश्वराचं जे दर्शन होतं या डोळ्यांनी होत नसतं. ह्या डोळ्याच्या पलीकडे जे दिव्य डोळे आहेत त्यांनी ते दर्शन होते. हे डोळे जळून जातील त्यांनी. हे डोळे बंद असतात आणि सगळं दिसतं आपल्याला. हा अनुभव आहे साधकांचा. रत्न किळा फाकती प्रभा. रत्नांच्या किळा म्हणजे लहरी सर्वत्र अशा फाकलेल्या आहेत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. कल्पना नाही, गंमत नाही परमेश्वराचं दर्शन होणं.